कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग किंवा हे स्वच्छता कर्मचारी कचरा कुंडीच्या इकडचा कचरा उचलून घेऊन जाणं हे यांचं काम आहे. पण हे काय करतायत, तिथे जाऊन अजून कचरा टाकून येतात. आता हा आहे शहाड परिसर, नव अंबिकानगर सोसायटीच्या शेजारी आणि शहाड ब्रिजच्या शेजारी जो नाला आहे त्याच्या शेजारचा हा सगळा परिसर. इथे हे लोक कचरा उचलण्यासाठी आलेत आणि कचरा टाकून जात आहेत. तुमच्या गाडीमध्ये असलेला कचरा हा तुम्ही तिथे टाकता. ही जागा आहे कचरा टाकायची, डम्पिंग ग्राउंड आहेत ना महानगरपालिकेची, तिथे जाऊन टाका. हा काय प्रकार आहे हा सगळा? महानगरपालिकेमध्ये हे अधिकारी लोक ह्या कर्मचाऱ्यांना काही सूचना देत नाहीत का या प्रकारच्या गाईडलाईन्स, की तुम्ही शहरामध्ये तुमचं काम आहे कचरा उचलणं, शहराची स्वच्छता करणं, पण ते जर कचरा टाकून जाणार असतील तर कसं सर शहर स्वच्छ राहील हो? आता हे बघून किती घाण वाटतंय हो. आजूबाजूला जाण्याची तरी इच्छा होईल का कोणाची? इथे किती दुर्गंधी पसरेल. आता थोडा तरी सिविक सेन्स नावाचा प्रकार असला पाहिजे की नाही माणसामध्ये. कचरा कुठे टाकावा कुठे नाही ह्याची अक्कल तर पाहिजे. मूर्खासारखा अख्खा कचऱ्याची गाडी तिथे खाली करून गेले हे मूर्ख. किती घाण वाटतं ते बघताना. स्वतःच्या घराच्या बाजूला टाकतील का असं? शहराचं विद्रुपीकरण चाललंय सगळं, विद्रुपीकरण. कालची घटना मुंबईला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या मेन होलचं झाकण उघडं करून ठेवलं. एक माणूस गेला त्याच्यामध्ये आणि मेला बिचारा. ह्याला जरा देखील नाही का लोकांना भान नाही आपण काय करतोय काय नाही करतोय. इतकी घाण करून ठेवली या परिसरामध्ये. माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना, महापौर मॅडम यांना विनंती आहे की तुमचे हे जे ग्राउंड लेवलचे जे कर्मचारी आहेत ना ह्यांना तुम्ही सक्त आदेश द्या की तुमचं काम आहे कचरा उचलणं, साफसफाई ठेवणं, स्वच्छता ठेवणं. पण हे जर अशा प्रकारे कचरा अजून करून जात असतील तर उपयोग काय यांचा? ही अशी घाण सोसायटी कुठेही होता कामा नये. हे शहराचं अशा प्रकारे विद्रुपीकरण करणं योग्य नाही.